नागपूर विधान परिषदेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात 836 मतदारांसाठी एकूण 14 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। नागपूर शहरात 2 मतदान केंद्र आहेत। नागपुरात महायुतीचे राजू पोद्दार आणि मवियाचे अतुल लोंढे यांचा सामना होत आहे। मतदान केंद्रावरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। तो कुठेतरी जड दिसतोय, कारण 836 मतांपैकी भाजपचा असा दावा आहे की 560 मतं त्यांचे पक्षाचे किंवा त्यांच्या महायुतीचे आहेत आणि 600 पर्यंत मतदान घेण्याचा भाजपने ध्येय ठेवलेला आहे। दुसऱ्या बाजूला काँग्रेस सुद्धा प्रयत्न करत आहे। नागपूरमध्ये अतुल लोंढे यांच्या स्वरूपामध्ये काँग्रेसचा उमेदवार सुरुवातीपासून मैदानात आहे। संख्याबळ जरी कमी असला तरी नागपूरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जी आहे ती सुरुवातीपासून अखेरपर्यंत लढत देताना दिसत आहे। कागदावर जरी भाजपचा पारडा जड असला तरी क्रॉस वोटिंग होते का आणि आपल्या एकूण मतांपेक्षा कोणता पक्ष जास्त मतं घेतं हे 22 तारखेला स्पष्ट होईल। मात्र त्यासाठीचा मतदान आज होत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर।